सध्या निवडणुकींची वारे सुरू आहेत आणि सगळीकडे म्हणजे स्पेशली आता राजकारणामध्ये घराणेशाहीवर जास्त भर दिला जात आहे आणि हे चित्र बघायला मिळतं. महाराष्ट्रात तरी हे राजकारण सध्या बघायला मिळत आहे. अशातच सामान्य कार्यकर्त्याच्या मनात जी खदखद आहे ती उफाळून आलेली दिसते आणि त्यांना संधी मिळत नाही. अशात एक आपल्याकडे आता जे बसलेले आहेत ते एक सामान्य कार्यकर्ता ज्यांची सुरुवात शिवसेनेपासून झालेली. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे त्यांचं ब्रीद वाक्य. हे धरून या व्यक्तीने जवळपास 20 वर्षापासून राजकारणात प्रवेश केलेला आहे. सामान्य लोकांच्या बळावर आज त्यांच्या विश्वासावर म्हणून इथेपर्यंत पोहोचलेली आहे. ही जाणून घेऊया, कारण ही आज त्यांना ही संधी मिळाली, उमेदवारी मिळाली आहे काँग्रेस पक्षाकडनं. पण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, कारण हा प्रवास फार कठीण होतो एक सामान्य कार्यकर्त्यासाठी. तर ह्या कार्यकर्त्याचा प्रवास आपण जाणून घेण्यासाठी त्यांचा आधी परिचय करून घेऊयात. भाऊ नमस्कार. आणि आपला एक परिचय द्या आणि हा प्रवास आपला कसा राहिला ते सांगा. मी रमेश कारामोरे. माझं शिक्षण BA ग्रॅज्युएशन पर्यंत झालेलं आहे आणि मला माझे मामा चरण वाघमारे तुमसरचे माजी विधानसभेचे सदस्य आमदार होते आणि ते आधी शिवसेनेत होते आणि मला शिवसेना आधीपासून बाळासाहेबांची कणखर भूमिका मला खूप आवडायची शालेय जीवनामध्ये. आणि अशातच हिंदू हृदय सम्राट सरसेनापती सन्माननीय आमचे आधारस्थान, आमचे प्रेरणास्थान वंदनीय बाळासाहेब रामटेकच्या नेहरू मैदानावर आले होते. तेव्हा मी समर्थ शाळेला विद्यार्थी होतो आणि त्यावेळेस आम्ही आमच्या सवंगड्यासोबत जाऊन ती वांड्रे सरांची एक इमारत आहे तिथे मोठी, त्या इमारतीच्या वर बसून आम्ही बाळासाहेबांनी ती सभा सगळी ऐकली. बाळासाहेबांचे स्थानिक मुद्द्यावरचे जे विचार होते की स्थानिकांना प्राधान्य भेटलं पाहिजे, स्थानिक लोकांसाठी लढलं पाहिजे, त्यांचे जे हिंदुत्व होतं ते हिंदुत्व सर्व समावेशक हिंदुत्व होतं. आणि ही सगळी भुरं सगळ्याच युवकांना बाळासाहेबांनी भुरं टाकली होती. त्यातला एक युवक मी सुद्धा होतो आणि म्हणून मग तिथून ओळा सुरू झाला शिवसेनेकडे. आपली फॅमिली म्हणजे कौटुंबिकची पार्श्वभूमी ती कशी आहे? आमची एकदम कौटुंबिक पार्श्वभूमी एकदम जेमतेम आहे. म्हणजे आमचे आजोबा जे होते ते हमालीचं काम करायचे. आमचे आजोबा नंतर बाजारी बैलबंडीना जाऊन दुकान लावून हे विकायचे. मग आमचे वडील त्यांना साथ द्यायला लागले. माझे वडील घरचे मोठे. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या वडिलांनी स्वर्गीय विठ्ठलरावजी हटवार आहेत, ते आमचे रामटेक नगरपालिकेचे नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, ते विठ्ठलरावजी हटवार यांनी माझ्या वडिलांना प्रेरणा दिली की तू किराण्याची दुकान लाव. मग माझ्या वडिलांनी किराण्याची दुकान लावली आणि त्या दुकानातून मग माझ्या वडिलांचा मागे माझे काका, आमचा तो प्रवास सुरू झाला. मग असे करत करत आमचे काका शिकले, काही दुसरे जॉब करायला लागले, कोणी उद्योग करायला लागले, असा आमचा परिवार. आणि आता आमचा तो परंपरागत किराणाच्या दुकानाचा आमचा बिझनेस होता. आम्ही जेमतेम म्हणजे असं राजकारणात पाहिजे त्या पद्धतीचे मोठा परिवार आमचा नाही, पण एक जेमतेम असं आमचं सुरू आहे. तर मग आपला राजकारणात प्रवेश कसा झाला? मग इकडे विधानसभेची निवडणूक लागली होती आणि आशिषजी जयस्वाल जे इथले आमदार आहेत ते निवडणुकीला उभे होते आणि निकालाच्या एक दिवसाआधी मी मामाच्या प्रचाराला गेलो होतो, अपक्ष उभे होते. त्याच्यामुळे त्यांचे जे बाळासाहेबांचे विचार आणि ते सगळे भाषणातून मामांचं ते मला वाटलं की आपण याचं असलं पाहिजे. तर एक दिवसाआधी मी प्रवेश केला. जेव्हा म्हणजे आशिष जयस्वाल साहेब जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले त्याच्या एका दिवसाआधी मी प्रवेश केला आमच्या 150-200 कार्यकर्त्यांना घेऊन. आणि तिथून मग भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून रामटेक तालुका प्रमुख, काही दिवसांनी मग रामटेक विधानसभा क्षेत्राचा प्रमुख असा प्रवास सुरू झाला. आणि मग असं करत 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 मग लोकांची कामं मी करत राहिलो, लोकांसाठी दिवस रात्र हे करणे, लोकांना मदत करणे. आणि या सगळ्या माध्यमातून मग मला नगरपालिकेला संधी आली. पहिली निवडणूक मी जी लढली 2007 मध्ये निवडणूक लढल्यानंतर मी प्रचंड बहुमताने लोकांनी मला निवडून दिलं. म्हणजे मला खूप मतदान लोकांनी केलं होतं. आणि त्यानंतर मी 2012 पर्यंत नगरपालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना प्रशासनाची सगळी समस्या काय असतात, प्रशासनाच्या काय अडचणी काय असतात, प्रशासनात काय लूफॉल्स असतात, प्रशासनात कशा पद्धतीने प्रशासकीय कामकाज चालते, असा मला चांगल्या पद्धतीने अनुभव घेता आला. आणि त्या भरोश्यावर मी अनेक मुख्याधिकारी, अनेक सत्ताधिकाऱ्यांना वेळोवेळी आपल्या गावच्या समस्या अवगत करून खूप कामं करून घेतली. पुन्हा मला 2012ला संधी मिळाली. तेव्हा प्रभाग पद्धती झाली आणि माझा सर्वात मोठा प्रभाग म्हणजे 5 वार्डाचा एकच प्रभाग म्हणजे अर्धा रामटेकचा एक प्रभाग माझ्याकडे आला. तेव्हा मी पुन्हा निवडणूक लढली आणि माझ्यासोबत 5ही नगरसेवक घेऊन मी निवडून आलो. 2017 पर्यंत मग मी उपाध्यक्ष. त्या दरम्यान काय झालं की पहिल्यांदा ST महिला आरक्षण आलं नगराध्यक्ष पदाचा, त्याच्यामुळे माझा काही नंबर लागला नाही. आणि दुसऱ्यांदा मग OBC महिला असं आरक्षण आलं. तर पहिल्यांदा माधुरीताई उईके आणि नंतर नलिनीताई चौधरी अशा दोघांना नगराध्यक्ष म्हणून संधी भेटली. पण माझा प्रशासकीय अनुभव बघता मला उपाध्यक्ष अशी 2दा संधी मिळाली. आणि त्या जोरावर आपण अध्यक्षांच्या काही मर्यादा होत्या, त्या महिला पडत होत्या,
सक्रिय थोड्याशा मर्यादा होत्या, सकाळी उठून काम करणं, रात्री बेरात्री लोकांसाठी धावणं. पण ती जबाबदारी सगळी मग माझ्यावर आली. मग सकाळ उठून मी रामटेक शहरामध्ये आपल्या सकाळी 7-8 वाजता उठलो की पूर्ण गावाला चक्कर मारायचो. म्हणजे तुम्हाला किती वर्ष झाले याच्यात, म्हणजे आता मला निवडणुकीच्या राजकारण 2007 पासून, आणि समाजकारण माझं पकडा 2000 पासून. 2000 म्हणजे 25 वर्ष फार मोठा अवधी झाले. केला. पण या दरम्यान किती सोशल कामं केली तुम्ही अशी, आणि कोणती कोणती केली जे तुमच्या आठवणीत असतील असे काही? माझा कल राजकारणात असल्या जरी मी असलो तरी माझा निवडणुकीपेक्षा जास्त कल 5 वर्ष लोकांसाठी काम करण्यावर असतो. आणि मला कन्स्ट्रक्टिव्ह वर्क म्हणजे एक विधायक कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे असं मला नेहमी वाटत असते. माझा राजकारणात राहायचा एक सिंपल फंडा आहे. मला एक गोष्ट खूप आवडली एका जणांनी सांगितलेली, की तुम्ही निवडणुका किती काही लढल्या, किती पदं मिळवले, किती काम केलं, किती पैसे कमवले, याचा सगळा मोजमाप हा शेवटच्या क्षणाला होत असतो. आपल्या मागं किती समर्थक आहे, आपल्यासाठी कोण बॅनर लावतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, याला महत्व नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा लागण्यापेक्षा आपण जेव्हा शेवटच्या क्षणाला जाऊ तेव्हा आपल्या श्रद्धांजलीच्या बॅनरनी संपूर्ण गाव सजलं पाहिजे, अशा पद्धतीचं काम माझ्यातून झालं पाहिजे. हे माझ्या स्वप्नातच असतं नेहमी. लोक पदाचे स्वप्न पाहतात की मी नगराध्यक्ष झालो, मी आमदार झालो, ते त्यांना स्वप्न पाहत असतील. पण माझ्या स्वप्नात मध्ये काय ते की माझी अंत्ययात्रा निघाली आहे आणि मागे हजारो लोक आहे आणि सगळे रडत आहे, यासाठी काम करायचं आहे. अच्छा, बरं, तुमची पार्श्वभूमी राजकीय नाहीच, तरीही तुम्ही हा प्रवास जो सुरू केला, तर मध्ये तुम्हाला किती अडचणी आल्या हे सगळं करताना? आता मध्ये मी खूप आक्रमक होतो, जेव्हा ते वय होतं, ते अनमॅच्युअर्ड वय होतं राजकारणात जेव्हा आलो तेव्हा एकदम म्हणजे होटावर मिशीची कण सुद्धा होती, तेव्हा मी राजकारणात आलो. तेव्हा थोडासा आक्रमक होतो मी, खूप आक्रमक होतो मी. खूप राजकारण जेवढून पाहिलं नव्हतं. त्या आक्रमकतेच्यासाठी लोकांसाठी आंदोलन करता खूप पोलिसच्या केसेस सहन केल्या. कोणत्याही ऑफिसात जाऊन बसून जायचं, उपोषणाला बसून जायचं, तर आंदोलन करायची, असे खूप हे झाले. आणि त्याच्यामुळे मी खूप आधी आक्रमक होतो. पण हळूहळू लोकांसोबत, नेत्यांसोबत, विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत, तुमच्यासारख्या पत्रकारांसोबत, अनेक अधिकाऱ्यांसोबत, साहित्यिक लोकांसोबत, या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांसोबत माझा संपर्क येत गेला. आणि माझ्या राजकारणाची माझी दिशा थोडीशी बदलत गेली, परिपक्वता येत गेली. त्याच्यामुळे आता मला सोपं जातं थोडस. बरं, जे ते आता तुम्ही आक्रमक जी भाषा केली, तर म्हणजे खूप आक्रमक होता ते रामटेकातच नाही तर अख्ख्या नागपूर जिल्ह्यात तुमची ती ओळख आहे की तुम्ही फार आक्रमक राहिलेत. बऱ्याचशा चळवळी तुम्ही उभारल्यात. तर आणि या आक्रमक याच्यामुळेच तुम्ही बऱ्याच लोकांना न्याय पण मिळवून दिला. तर अशी काही एखादी घटना लक्षात आहे का की नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप झाला आक्रमक झाल्यामुळे? हो, असे एक दोनदा असे आंदोलन करता दरम्यान काय झालं की आपण भावनेच्या भारामध्ये, रागाच्या भारात लोकांना न्याय भेटला पाहिजे म्हणून कधी कधी खूप जास्त आक्रमक झाल्यामुळं मला तर झाला, माझ्यामुळं आमच्या काही समर्थकांना त्रास झाला. म्हणजे एवढा त्रास झाला की आम्हाला 2-2.5 महिने घराच्या बाहेर राहावं लागलं, फरार राहावं लागलं. पोलिसने एवढे गुन्हे दाखल केले होते की तेव्हा जर आम्ही सापडलो असतो पोलिसला आणि बेल नसती झाली, एंटीसिपेटरी बेल, तर मला वाटते कदाचित आमचे 2-4-5 वर्ष जेलमध्ये गेले असते. तेव्हा मला वाटलं की नाही, आपलं कुठेतरी चुकतंय. बरं, त्याच्यात या काळातही तुम्ही प्रहार सोबत जोडले, आणि प्रहार म्हणजे बच्चू कडू आणि प्रहार म्हणजेच आक्रमक पक्ष असं दिलं जातं. तर यावेळेस तुम्ही आणखी आक्रमक झालात की शांत झालात? नाही, काय झालं, माझ्या स्वप्नात पण नव्हतं, माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं की मला कधी शिवसेना सोडावी लागेल. म्हणजे तुम्हाला विश्वास वाटणार नाही की माझ्या हातावर धनुष्यबाण बनवलाय. तो आताही कायम आहे. म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना सोडण्याचा दुर्भाग्य माझ्या नशिबी येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. हा प्रवास कसा झाला? म्हणजे शिवसेनेतून तुम्ही कसे का वळले? मी सतत 10 वर्ष नगरपालिकेच्या राजकारणात होतो, 5 वर्ष विरोधी पक्षनेता आणि 5 वर्ष उपाध्यक्ष. मग लोकांची इच्छा होती की जनरल नगराध्यक्ष निवडणूक आली तेव्हा आपण त्यामध्ये उमेदवारी घ्यावी, अशी कार्यकर्त्याची. आणि मी नेहमी कार्यकर्त्याच्या आणि लोकांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. लोकांनी मला म्हटलं लढ, तर मी लढतो, नाही तर लढत नाही. आणि मग अशा परिस्थितीत सगळ्यांना वाटलं होतं की मला उमेदवारी दिली जाईल. मी स्थानिक आमदार जे आहेत आशिषजी जयस्वाल यांना सुद्धा वारंवार म्हणत होतो की तुम्ही 2 महिन्यापासून म्हणतो की मला लढायचं आहे का नगरपालिकेची निवडणूक, तुम्ही स्पष्ट सांगा मला लढायची आहे का. काय आहे, एकदा कार्यकर्त्यांना तयारी केली ना, मग कार्यकर्त्यांना आपण थांबवू शकत नाही, ते आक्रमक होतात. त्यांनी मला सांगितलं हो ठीक आहे, देखते. मी खूप जणांना म्हटलं की हे असं कराल तर तकलीफ होईल. त्यांनी मला शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगितलं नाही. त्यांनी जर मला म्हटलं असतं की नाही तर को लढणार नाही, मी दुसऱ्याला उमेदवारी देत आहे,
तर मी काय केलं असतं, मी आपल्या लोकांना सांगितलं असतं का आपल्याला काही लढायचं नाहीये, आपली काही इच्छा नाही झाला आता नगरपालिका, असं मी सांगितलं असतं. पण त्यांनी असं काही वातावरण तयार करू दिलं नाही, सगळ्यांना आशेवर ठेवलं. आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी ज्या पद्धतीनं माझी उमेदवारी कापली ती पद्धत चुकीची होती. मी त्यांच्याच पक्षाचा होतो, लहानाच्या मोठा झालो होतो. कदाचित त्यांचा मुलगा त्यांची जेवढी सेवा नसेल करत तेवढी सेवा मी पक्षाची आणि त्यांची केली होती. आणि बाप आणि मुलाचं नातं ते तुम्ही create आजही केलं. म्हणजे गुरु शिष्याचेच नेतं. आणि आजही मी कधी त्यांच्या बाबतीत वैयक्तिकरित्या टीका नाही करत. मी विकासाबद्दल बोलतो, मी राजकीय याच्याबद्दल बोलतो, पण वैयक्तिक खाजगी आयुष्यावर मी कधीच त्यांचं बोलत नाही. मी कोणत्याच नेत्याच्या खाजगी आयुष्यावर बोलत नाही. तर मला अपेक्षा होती आणि माझ्या समर्थकांना खूप अपेक्षा होती, पण ऐन वेळेवर त्यांनी ज्या पद्धतीनं उमेदवारीचा गेम केला त्यामुळे माझे सगळे कार्यकर्ते आणि सगळे समर्थक, आमचे सगळे गावातले सगळे संतप्त झाले. आणि त्यांनी म्हटलं की आमच्यासाठी तुला लढावंच लागते. आता माझ्याकडे दोन प्रश्न होते, एक तर ज्यांनी उमेदवारी कापली त्यांच्यासोबत जायचं, की जे लोक उमेदवारी दिली नाही तरी आम्ही तुझ्या सोबत आहोत, तू लढ, त्यांच्यासाठी लढायचं. तर मी दुसरा पर्याय निवडला, की माझे लोक म्हणतात ना लढ, तर मी लढला. मी चिंता केली नाही की मी 3ऱ्या नंबरवर राहील की 4थ्या नंबरवर राहील की मी पळणार आहे की काही आहे, आम्ही चिंता केली नाही. आमच्या लोकांनी सांगितलं की आपल्याकडे पैसे नसेल तर आपण वर्गणी करू. सगळ्यांनी वर्गणी केली, आम्ही निवडणूक लढली. रामटेकच्या जनतेनं आमच्या उमेदवारीचं स्वागत केलं. अपक्ष मी जरी होतो तरी रामटेकच्या लोकांनी काहीही अपेक्षा न करता मला प्रचंड बहुमत दिलं आणि मला 300-400-500 मतांनी माझा पराभव झाला. विचार करा, शिवसेना काँग्रेस 3ऱ्या-4थ्या नंबरवर राहिली आणि माझ्यासारखा सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला लोकांनी एवढं डोक्यावर घेतलं, चिन्ह नसताना, धनुष्यबाण नसताना, कब्बशी या चिन्हावर. तेव्हा तर मी प्रहारमध्ये पण नव्हतो, तेव्हा बच्चूभाऊ पण माझ्यासोबत नव्हते. आणि तेव्हा एवढं डोक्यावर उचलून धरलं की डायरेक्ट भाजपशी माझी फाईट झाली. तेव्हा माझ्या प्रचारात नेताही नव्हता, कोणी अभिनेताही नव्हता, पक्षही नव्हता. तेव्हा बावनकुळे साहेबांनी प्रभागात बैठका घेतल्या, इकडे जयस्वाल साहेबांनी घेतल्या, फडणवीस साहेब त्यांच्याकडून प्रचार आले, माझ्याकडून कोणीच नव्हते. काँग्रेसकडून मुकुल वासनिक साहेब आले होते सगळे. तरी लोकांनी मला 300-400 मतांनी फक्त मी कमी पडलो आम्ही लोक. मग विचार करा, ज्या गावच्या लोकांनी मला एवढं प्रेम दिलं की पक्ष नाही पाहिला, चिन्ह नाही पाहिला, नेता नाही पाहिला, मला अपक्ष कार्यकर्त्याला एवढी संधी दिली. आता माझं कर्तव्य आहे की जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे, श्वास आहे, तोपर्यंत या मातीच्या ऋण मला फेडायचं आहे. तुम्ही जेव्हा अपक्ष म्हणून लढलात त्यावेळेला जनतेचा फार पाठिंबा मिळाला, तर असं काय म्हणजे तुमच्यात बॉन्डिंग झालं होतं की त्यांनी तुम्हाला लोकवर्गणी करून दिली, लोकांनी हरले जरी तुम्ही पण तरी तुमचा विजय झाला कारण जनतेने तुम्हाला पाठिंबा दिला होता. तर काय त्याच्यात ते बॉन्डिंग होतं? काय होतं, मी 5 वर्ष उपाध्यक्ष म्हणून जेव्हा काम केलं नगरपालिकेत, तर मी स्वतःच्या तोंडानं म्हणत नाही, पण लोक मला म्हणायचे की तुझं काम चांगलं आहे. मी काय करायचो, मी प्रयत्न हे करायचो की रामटेक नगरपालिकेत लोकांना अडचणी घेऊन यायची गरज नाही पडली पाहिजे. मी उपाध्यक्ष आहे, मी जरी अध्यक्ष बनू शकलो नाही एसटी आरक्षण आणि महिला आरक्षणमुळे, पण मी उपाध्यक्ष म्हणून मी स्वतः लोकांपर्यंत गेलो पाहिजे. लोकांच्या घरी मी ज्या हक्कानं मतं मागायला जातो ना, त्या हक्कानं मी लोकांच्या दारावर समस्या ऐकायला गेलो पाहिजे. आणि माझा एकही माणूस किंवा आमच्या रामटेकची जनता, तिला नगरपालिकेत एखाद्या प्रश्नासाठी 4 वेळा चक्रा मारण्याची गरज नाही पडली पाहिजे, हा माझ्या आधीपासून उद्देश होता. त्यासाठी मी सकाळी उठून आपलं बुक पेन घेऊन निघत होतो आणि तुला काही कचऱ्याची प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला काही लाईटची प्रॉब्लेम आहे का, आणि त्या सगळ्या समस्या ऐकून मी नगरपालिकेत जात होतो आणि त्या सगळ्या समस्या मी सोडत होतो आणि त्यांना फोन करत होतो की लाईट्स झाला का बरोबर, कचरा उचलला का, पाणी झाला का, रस्ता झाला का, हे सगळं. त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं की एवढ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट का नाही दिली बा. त्याच्यामुळे आणि मग काय होतं की लोकांमध्ये एकदा लोकांच्या आवडीच्या उमेदवाराला उमेदवारी दिली नाही ना, तर लोक स्वतःच मग नेते बनतात आणि लोकच मायबाप बनतात मग त्या उमेदवाराचे. आणि हे एक फार मोठं उदाहरण आहे हो. की जिथे जनता जेव्हा हो. जागरूक होते, लढाई निवडणूक सगळी जनता हातात. सगळ्या जनतेच्या हातात असते आणि हे तुम्ही एक उदाहरण त्या बाबतीत मी क्रिएट खूप केलेलं नशीबवान आहे. आहे. खूप नशीबवान आहेत आणि लोकांची साथ मिळाली, तेव्हाही मिळाली आणि आताही तुम्हाला लोकांची साथ आहे आणि तुम्ही आताही काम करता असं ऐकलं. आणि मी सगळ्याच घटकासाठी काम केलं ना, म्हणजे रामटेक शहरामधला आमचा सगळेच घटक माझ्या डोळ्यापुढे होते. म्हणजे रामटेक शहरातला परमात्मा एक जो मानव धर्म आहे, बाबा जुमदेवजींनी तयार केला, त्या धर्माला मानणारा आमच्या गावामध्ये हजारो सेवक आहेत. अत्यंत चांगला वर्ग आहे. आणि जे लोक अंधश्रद्धेने ग्रस्त होते, जे लोक व्यसनानं ग्रस्त होते, आम्ही जेव्हा पाहत होतो निवडणुकांमध्ये की लोक कसे दारूसाठी त्रास द्यायचे, काय करायचे, मात्र महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या विचारांनी प्रभावित होऊन रामटेकातले हजारो लोक अंधश्रद्धा मुक्त झाले, व्यसन मुक्त झाले. मग त्या बाबा जुमदेवजींचं नाव रामटेकात, ज्या बाबा जुमदेवजींमुळे रामटेकातली जनता व्यसनमुक्त होत आहे, अंधश्रद्धा मुक्त होत आहे, त्या बाबा जुमदेवजींचं नाव नगरपालिकेच्या एखाद्या शासकीय इमारतीला असलंच पाहिजे, हा मी हट्ट धरला नगरपालिकेत. आणि मी ते एका कॉम्प्लेक्सला नाव दिलं. रामटेकात मटन मार्केटचा प्रॉब्लेम होता, तुम्ही मटन मार्केट तयार करून घेतला नवीन. रामटेकातला चांगले पेविंग ब्लॉक्स. रामटेकात काय सुरू होतं,
प्रत्येक वर्षी ते खडीकरण करायचे, सिमेंटचे रस्ते हम्म. हर 5 वर्षांनी खोलत जायचे, तेच करायचे. मग मी तेच. पेवर ब्लॉक्स आणले, जेणेकरून वारंवार एकाच रस्त्यावर काम करायची गरज नाही पडली पाहिजे. पैशाची पैशाची परत वेस्ट बचत होऊ नये. होते. सरकारचा पैसा म्हणजे काय, शेवटी तुमचा माझा आमच्या सगळ्याच्या घामाचाच पैसा आहे तो. हम्म. त्याच्यामुळे त्याच्यावर डल्ला मारायचा अधिकार कोणालाच नाहीये. हम्म. आणि म्हणून अशामुळे लोक प्रभावित झाले. रामटेक शहरातले पथदिवे पुरातन काळातले होते, हम्म. एक लाईट पिवळ्या रंगाचा, एक लाईट पांढऱ्या रंगाचा, हम्म. ते सगळे पथदिवे मी बदलून टाकले. हम्म. कधी कचरा गाड्याचे खूप कचऱ्याचे ढिगारे रामटेकात चौका चौकात पडले राहायचे. हम्म. मी एक डोक्यात घेतलं होतं की नाही, रामटेकात एकही कचरा पेटी नाही पाहिजे. हम्म. म्हणजे एकही कचरा पेटी नको, रामटेकातल्या प्रत्येक घरी कचरा गाडी गेली पाहिजे. सकाळ संध्याकाळ मी कचरा गाडी सुरू केली, चांगले रस्ते केले. पाणी पुरवठ्यासाठी शासन आम्हाला पैसे देत नव्हता. मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण होते आणि आम्ही विरोधी पक्षाचे नगरसेवक होतो. हम्म. त्याच्यामुळे ते आम्हाला निधीच देत नव्हते. 2.5 कोटी रुपये निधी त्यांनी अटकवून ठेवला आमचा. अशात आमच्या गावच्या लोकांना पाण्याचा त्रास व्हायला लागला. शेवटी आम्ही हायकोर्टात गेलो. म्हणजे पहिल्यांदा नगरपालिका हायकोर्टात गेली ना, हायकोर्टात जाऊन मुख्यमंत्र्यांकडे आदेश झाला की त्यांना पैसे द्या आधी. म्हणजे अशा पद्धतीचे काम लोकांच्या लक्षात होतं. मी रामटेक शहर पुरांना सामोरं आणण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा घ्यायचो. हम्म. गावातल्या सगळ्या पुरांना आणून मॅरेथॉन, दिवाळी, दसरा, सगळे सण, शोभायात्रा याच्यामध्ये नगरपालिकेचा जास्तीत जास्त सहभाग आणि नगरपालिकेचे सगळे पदाधिकारी ऍक्टिव्ह असते. म्हणजे इव्हन गणेश उत्सवादरम्यान विसर्जनावर आम्ही जातीनं लक्ष देऊन उभे राहतो. कोणतीही अनुचित घटना घडू नये किंवा त्रास होऊ नये. तर तुमच्या ते महिलांचं ते असते हरितालिकेचा उत्सव, त्या दरम्यान विसर्जन. आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटायचं की हे प्रत्येकच कामात. तरुण वर्गासाठी काय केलं तुम्ही? तरुण वर्गासाठी मी रामटेकला एक हुतात्मा स्मारक होतं, हम्म. ते राखी तलावाच्या बाजूला रोडवर. त्या हुतात्मा स्मारकामध्ये खूप वर्षापासून वाचनालय होतं. तिथे काहीतरी रामटेकातले 8-10 ज्येष्ठ नागरिक जायचे, ते पेपर वाचायचे. आम्ही म्हटलं की नाही, एक असं काहीतरी असलं पाहिजे जे गरीब विद्यार्थी आहे गावातले, त्या विद्यार्थ्यांना काहीतरी फायदा झाला पाहिजे. म्हणून आम्ही तिथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केलं आणि इंटरनेट सुविधा केंद्र. म्हणजे ज्याच्याकडे पैसे नाही, तेव्हा आता मोबाईलच्या डेटा आता खूप सस्ता झाला. आता वायफाय वगैरे खूप छोट्या वस्तू झाल्या, तेव्हा खूप मोठ्या होत्या. त्या दरम्यान 7 ते 12 ते 17च्या दरम्यान. तर मग आम्ही तिथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केलं, इंटरनेट सुविधा केंद्र. लिटरली त्याच्यामध्ये 300-300, 400-400 पोरं यायला लागली, शिकायला लागली. आणि तिथे 4-4 तास, 5-5 तास अभ्यास. 20 लाख रुपयाची आपण पुस्तकं घेतली नाविन्यपूर्ण योजनेतून. अशा पद्धतीचे आपण काम केलं. मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली. कचरा मुक्त रामटेक अभियानात तरुणांना सामील करून किती घेतलं. वर्ष झाले त्या हा सगळा माझा लायब्ररीला तुम्हाला? ती लायब्ररी माझी 16-17 16-17 मध्ये. म्हणजे आतापर्यंत काही बरेचशी मुलं नोकरीवर पण लागलेली असतील त्याच्यामध्ये. आणि आताही कंटिन्यू आहेत मुलं. आता नगरपालिकेने ती लायब्ररी दुसरीकडे शिफ्ट केली. मुलांचा विरोध होता तरी शिफ्ट केली. पण आता प्रशासक बसला होता म्हणून ते काही कोणाचा बोलता येत नव्हतं. पण सुरुवात मात्र तुम्ही केली या रामटेक शहरात. स्विमिंग पूलचं काम हाती घेतलं, स्केटिंग ग्राउंडचं काम हाती घेतलं, अशी कामं आम्ही केली. जसं मी ऐकलंय की तुम्ही राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त व्हॅल्यू देता. म्हणजे 80% समाजकारण तुमचं आणि 20% राजकारण. तर हे तुम्ही गणित कसं जुळवता मग? कारण राजकारणाची डिमांड असते की पूर्ण वेळ राजकारणात तुम्ही गुंतले पाहिजे, समाजकारण तर फक्त नॉमिनल राहिलं आत्ताच्या काळात तरी. तर हे समीकरण आता तुम्ही कसं जुळवताय गणित? 2 पद्धतीचे राजकारण असते. एक तर दिवसभर नुसतं राजकारणाच्या गोष्टी करत राहायचं, काम काहीच नाही करायचं. पक्षाच्या नेत्याच्या मागे फिरायचं, पक्षाच्या कामासाठी वाहून घ्यायचं. आजकाल काय झालंय, पक्षाच्या कामाला पण लोक समाजकारण म्हणतात. ऍक्च्युली एका पक्षासाठी दिवस रात्र काम केलं त्यालाही समाजकारण म्हणतात. पण मी आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे सूत्रच होतं, 80% समाजकारण, 20% राजकारण. राजकारण फक्त निवडणुकीपुरतं असलं पाहिजे 4-5 दिवसाचं, आणि बाकी वेळ कामात असलं पाहिजे, ते लोकांच्या कामात असलं पाहिजे. त्यासाठी आपण दिवसभर ते लोकांची कामं, आता मी काम करतो आणि माझ्याकडे आल्यावर काम होते, असा माउथ टू माउथ पब्लिसिटी मतदारसंघात झाली, जिल्ह्यामध्ये झाली. त्याच्यामुळे लोक माझ्याकडे हक्काने येतात, माझ्याकडे आलंय. आणि माझा प्रयत्न असतो की माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा समाधानी होऊन गेला पाहिजे. आपण त्यासाठी काही ना काही केलं पाहिजे. त्याच्यामुळे माझं जास्त लक्ष याच्याकडे असते. आणि मी काय झालं की कामातूनच राजकारणात आलो ना, राजकारणातून काम सुरू केलं. त्याच्यामुळं मला जास्त कल माझा इकडेच असतो, समाजकारणाकडे जास्त असतो. आता जी तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे ती काँग्रेसकडनं मिळाली आहे. तर काँग्रेस पक्षामध्ये कशी काय एंट्री केली तुम्ही आणि काय वाटतं तुम्हाला, काय अपेक्षा आहेत काँग्रेस पक्षाकडनं? तुम्ही टिकून राहणार का इथे? 2017 मध्ये काय झालं, आम्ही स्वतंत्र निवडणूक लढली आणि मला नगराध्यक्ष पदाला 300-400 मतं कमी पडली. त्यानंतर मला भारतीय जनता पक्ष आणि इतरही लोकांनी मला म्हटलं की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा. तेव्हा काँग्रेसचे नेते पण होते की तुम्ही प्रवेश करा. पण मग आम्ही विचार केला होता की आम्हाला काय, आमच्याकडे काही नंबर 2ची कामं नाहीये आणि आम्हाला काही सत्तेतून पैसे नाही कमवायचे, आमची काही ठेकेदारी नाही, आमच्याकडे तो पिंड नाहीये, आमच्याकडे जेसीपी नाही, पोकलर नाही, आम्हाला ते बिझनेस पण कधी करायचे नाहीये. मला 2 मुली आहेत. माझं स्वप्न आहे की मला काही खूप करोडो बिरोडो कमवायचे नाही, पण माझ्या मुलीच्या कॉलर नेहमी टाईट असली पाहिजे. माझ्या मुलींच्या डोळ्यामध्ये माझं नाव ऐकून की माझ्या वडिलांनी जे काम केलं
त्यांना जो सन्मान समाजाने दिला पाहिजे ना, तो माझ्या कामातून भेटला पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला नेत्याची गरज नव्हती. मग आम्ही सगळे कार्यकर्ते बसलो. आपण तर चुलबुले लोक आहे, शांत बसू शकणार नाही, करायचं का? मला आम्ही कोणत्या पक्षात नाही जायचं, आपण संघटनेत काम करायचं. तर मग अशा याच्यात आम्हाला विदर्भामध्ये माननीय बच्चूभाऊंचं नाव समोर आलं. तर बच्चूभाऊंना आम्ही जाऊन भेटलो आणि बच्चूभाऊ आले. मग आम्ही संघटना स्थापन केली आणि बच्चूभाऊंनी सांगितलं की आता रामटेक पुरतं नाही, ते भाषणालाच बोलले संघटनेच्या स्थापनेच्या दिवशी रामटेकच्या गांधी चौकात, आता विधानसभेवर झेंडा लावायचा आहे. आम्ही त्या दिशेनं शाखा उद्घाटन, कार्यकर्त्याला जोडणं, विविध आंदोलनं, म्हणजे मी 10,000 लोकांचे ऑपरेशन केले डोळ्यांचे निशुल्क, मोत्याबिंदूचे डोळ्यांचे ऑपरेशन केले. अनेक आजार असे होते लोकांचे की म्हणजे एका रुग्णाला तर 50 लाख रुपये लागत होते आणि ते 50 लाख रुपये तर त्याच्यानं आमच्या दोघांच्या क्षमतेच्या बाहेर होते. पण मला मग आम्ही प्रहारच्या माध्यमातून ते मुंबईच्या ज्या काही एनजीओज आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचे ऑपरेशन करून दिली, योजनांच्या माध्यमातून, खाजगी एनजीओच्या माध्यमातून, लोकवर्गणीतून वगैरे असे मी आमचे हेच काम म्हणजे आमचे समाजकारण आहे. आणि मग पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांसाठी आंदोलन असतील, पेचच्या पाण्याचा प्रश्न होता. पेचचं पाणी नागपूर महानगरपालिकेला जाते आणि शेतकऱ्यांना भेटत नाही, त्याच्यामुळे त्यांचे नुकसान होते. तेव्हा काँग्रेस पक्षाचे आता ते तापेश्वरजी वैद्य आहेत, ते मी असे 3-4 लोकांनी आम्ही 150 किलोमीटर पदयात्रा केली पूर्ण मतदारसंघामध्ये. दिवस रात्र आम्ही पायी पायी चाललो, लोकांना जागृत करायचं काम केलं, मोर्चे काढले, पारशी भागात मोर्चे काढले. त्याच्यामुळे माझ्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती वाढायला लागली. त्यांना असं वाटलं की हा कसा कार्यकर्ता आहे, बाकी याच्या मागे पक्ष नाही, काही नाही, काही नाही, हा एकटाच लढत राहतो, संघर्ष करत राहतो. लोकांचा कल माझ्याकडे वळला. मग आम्ही विधानसभा लढायची असं ठरवलं. म्हणजे आमच्या ध्यानीमनी पण नव्हतं, पण आम्ही लढली विधानसभा. आता विधानसभा लढायला गेलो, पैसेच नाही, आता करायचं कसं? आता मग लोक मग तेच पुन्हा लोकांनी मग वर्गणी, कोणी मदत करायला लागला, कोणी गाडी करून दिली, कोणी पॉम्पलेट छापून दिले, कोणी बिल्ले. आणि मला मी किती नशीबवान आहे बघा, म्हणजे नेता विता कोणीच नसताना रामटेकच्या जनतेने लोकांना पंजाला होता मतदान करायची सवय आहे, कमळाला मतदान करायची सवय आहे, धनुष्यबाणाला मतदान करायची सवय आहे, गोंडवाना पक्षाच्या लोकांना कुराड हत्ती. पण माझी कब्बशी नवीनच होती. प्रहार इकडे नवीनच विषय होता. प्रहारचे कोणी नेते नाही, काही नाही, काही नाही. पण लोकांनी त्याही वेळेस मला 25,000 लोकांनी मतदान केलं. आणि जेव्हा मला विधानसभेला 25,000 मतदान भेटलं, तेव्हा मला खूप लोकांनी ऑफर केली की तुम्ही भाजपमध्ये या, तुम्ही याच्यात या. म्हटलं नाही, मी आपण थोडा स्वतंत्र विचाराचा आहे आणि थोडा सरकार विरोधी धोरण असते माझं. हा, घोळाई घास से दोस्ती करेंगा तो खाएंगा क्या. म्हणजे लोकांसाठी ज्याच्या विरोधात लढायचं आहे, ज्याच्या सोबत लढायचं आहे, तुम्ही त्याच्यासोबत गेलेत, लोकांसोबत लढणार कसे? तुमचं तोंड बंद करतील ना. पण आपल्याला लोकांसाठी भांडायचं आहे, तर आपल्याला काही भेटो का नाही भेटो, आपल्याला सरकारच्या विरोधात राहावं लागेल. सरकारच्या विरोधात काही मिळवायचं असेल लोकांसाठी, तर सरकारच्या विरोधात राहून, आक्रमकतेने राहून लोकांसाठी मिळवून घ्या. आणि मग आम्ही प्रहारचा हा प्रवास सुरू झाला. आता हा काँग्रेसचं असं झालं की लोकसभेला आमच्या ज्या रश्मिताई बर्वे होत्या, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या, सुसंस्कृत, घरंदाज, एकदम चांगल्या महिला. त्या महिला एकदम राजकारणात अशा पद्धतीने वागलं पाहिजे, त्याच्या उदाहरण आहे. त्यांना लोकसभेची उमेदवारी काँग्रेस पक्ष देणार होतं आणि त्यांच्या जवळजवळ निश्चित झालं होतं. पण काय केलं की षडयंत्र केलं काही लोकांनी. त्यांचे कास्ट सर्टिफिकेट इनव्हॅलिड ठरवली, व्हॅलिडिटी, आणि त्यांना याच्यापासून पराभूत केलं की लढल्या नाही पाहिजे म्हणून. आणि मग नंतर बबलू बर्वे त्यांच्या पत्नींना उमेदवारी भेटली. मला त्या गोष्टीचा खूप राग आला. आम्हाला कशी आहे, ती आमची मतदारसंघातली महिला आहे. एक महिला दिल्लीच्या, ज्याच्यात ज्याला तुम्हाला चित्रलेखाताई भोसले सुद्धा इथून उभे राहिल्या होत्या. मग ती महिला परमात्मा एकची सेवक आहे. त्या महिलेच्यावर षडयंत्र का करता? माझं असं म्हणणं आहे की निवडणुकीत आमोर लढलं पाहिजे. हे मागून काड्या करणं किंवा कोणाचा फॉर्म कापणं, असं राजकारण कशाला करतं? जाऊ द्या ना, जनतेच्या रणांगणात जाऊ द्या, जनता जे ठरवल ते मान्य करा. ते आम्हाला खूप चिडलो आम्ही. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ते जिवारी लागलं की एका महिलेसोबत अशा स्थानिक आमदारांनी, सगळ्या नेत्यांनी, भाजप सेनेच्या असं करावं. ते लोकही चिडले, आम्ही चिडलो. आणि मग आम्ही आपसुकच बबलू भाऊ बर्वे यांना समर्थन घोषित केलं. आणि नुसतं समर्थन घोषित नाही केलं, तर पुरा रामटेक लोकसभा क्षेत्र पिंजून काढलं. आम्ही पूर्ण निवडणूक अंगावर घेतली. मला वाटतं उमेदवारापेक्षा जास्त भाषण मीच दिली आणि पुरा आक्रमक प्रचार केला आणि लोकांनी साथ सुद्धा दिली. बबलू भाऊ बर्वे प्रचंड बहुमताने निवडून सुद्धा आले. त्यानंतर काय झालं की विधानसभेची निवडणूक झाली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रयत्न केला की महाविकास आघाडीला समजा उमेदवारी गेली बरबटे यांना, तर मग आपण लढायचं. काय होते की लोकांना वाटते की लढला पाहिजे, लोकांना वाटते की उभं झाला पाहिजे, पण त्याच्या पायाचे चटके त्याला माहित असतात. कारण की निवडणुका आता सोप्या राहिल्या नाही. निवडणुकीत आता तुम्हाला पैसे लागतात आणि पैसे थोडके लागत नाहीये. म्हणजे आमच्या 5 पिढ्याचा उद्धार होऊ शकतो एवढे पैसे एका निवडणुकीत लागतात विधानसभेच्या. म्हणजे 15 ते 20 कोटी रुपये जे आम्ही 5 पिढ्यापर्यंत कदाचित पाहू पण शकणार नाही, तेवढे पैसे कुठून आणणार आम्ही पैसे? लोकांना वाटते प्रमाण जास्त. अच्छा, कार्यकर्त्यांनी सुद्धा कितीदा लोकवर्गणी करायची आणि कितीदा लोकवर्गणी करायचं. मग आम्ही असा विचार केला की मुळक साहेब अपक्ष लढत होते. मग आम्ही विचार केला की आपली लढाई आशिष जयस्वाल साहेब यांच्या विरोधात आहे.
आपली लढाई भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आहे, म्हणजे सरकारच्या विरोधात आहे. आणि त्या सरकारचे प्रतिनिधी आशिषजी जयस्वाल आहे. आपली लढाई लढल्यामुळं किंवा आपण विधानसभा लढल्यामुळं जर पुन्हा व्होट डिवायडेशन होईल, मतविभाजनाचा फटका बसेल आणि पुन्हा जयस्वाल साहेबांना फायदा होत असेल, मग 5 वर्ष संघर्ष करून उपयोग का? जेव्हा आपल्या एका चुकीमुळे ते निवडून येत असतील तर मग आपण आपली महत्वाकांक्षा थोडी बाजूला ठेवायची. आपलं वय थोडी झालंय, आपण तर अजून तरुण आहे, आपली तर सुरुवात आहे राजकारणाची आणि चांगली सुरुवात केली आहे लोकांनी माझी. त्याच्यामुळे आम्ही मग तो बच्चूभाऊंना निरोप कळवला की बच्चूभाऊंना सांगितलं की आम्ही उमेदवारी अर्ज भरणार. कदाचित उद्या मुळक साहेबांवर दबाव आला पक्षाचा आणि मुळक साहेब मागे गेले तर आपसुकच आशिषजी जयस्वाल यांना फायदा होईल. त्यापेक्षा आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आणि मुळक साहेबांनी जर मागे नाही घेतले तर आम्ही मुळक साहेबांना पाठिंबा देणार. हा निरोप आम्ही बच्चूभाऊंशी भेट घेऊन सांगितलं. बच्चूभाऊंनी म्हटले ठीक आहे, तुम्ही प्रगल्भ कार्यकर्ते आहेत तिकडले सगळे, तुम्ही सुज्ञ कार्यकर्ते आहेत, तुम्ही तुमच्या हिशोबाने निर्णय घ्या. आम्ही हे सांगितलं की भाऊ, जर आम्ही असे लढलो तर फायदा होणार नाही, तुम्हालाही इकडे यावं लागेल, तुमची पण लढाई निवडणूक अटीतटीची आहे, तुमचाही वेळ जाईल, कार्यकर्त्याचे श्रम वाया जातील, त्यापेक्षा आपण सामूहिक लढू, मुळक साहेबांना आम्ही मदत करू. त्यांनी मान्य केलं, त्यांनी मला परमिशन दिली की ठीक आहे तुम्ही करा. त्याच्यामुळे काय झालं की लोकसभेपासून काँग्रेस पक्षाशी माझी खूप जवळी खाली. त्यांना मी आपसात त्यांच्यातलाच वाटतो की मी भलेही काँग्रेसच्या दुपट्टा नव्हता घातला, पण त्यांना असं वाटायचं की हा काँग्रेस पक्षात आलं पाहिजे. तर आता मग नगरपालिकेच्या अध्यक्षाची निवडणूक आली, ओबीसी आरक्षण आलं आणि मी ओबीसी साठी लढणारा कार्यकर्ता आहे. रामटेक विधानसभेत ओबीसी एकत्र आले पाहिजे, ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे. आम्ही ओबीसी मोर्चात काही लोक घेऊन गेलो, अनेक धरणे आंदोलन केले. काय तुमचं म्हणजे जर नगराध्यक्षपदी तुम्ही निवडून आलात तर पुढे बरेच ऑलमोस्ट आता आपल्या बोलण्यात तरी असं कळून आलं की बरेच कामं तुम्ही लोकांसाठी केले, रामटेक शहरासाठी केलेली आहे, पण तरी आणखीन पुढे काय विजन आहे असं? आता काय विकासाची परिभाषा आता बदलली आहे. म्हणजे आम्ही 2007 ते 12 ते 17 हा कालखंड आणि आता मधल्या काळामध्ये जेन झेड जी आली, आता नवीन जनरेशन जेनजी, ही जी जनरेशन आहे ना, याची विकासाची व्याख्या बदलली आहे. पहिले रस्ता आणि नाली, कचरा, लाईट्स, दिवाबत्ती हा विकास राहत होता, पण आता विकासाची व्याख्या बदलली आहे. आता ही जी नवीन तरुण पिढी आली आहे, मतदार म्हणून म्हणा किंवा गावाचे नागरिक म्हणून, त्या पिढीच्या दृष्टीने मला काम करायचं आहे. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये इंदोर 1 नंबरचं शहर झालंय. आज स्वच्छतेच्या बाबतीत किंवा या सगळ्या आधुनिकतेच्या बाबतीत आज पोपटराव पवारांचं राळेगण सिद्धी, अण्णा हजारेंचं आणि पोपटराव पवारांचं हिवरे बाजार, या छोट्या छोटे गाव असे एवढे हायटेक झाले आहे. रामटेक शहरात तो स्कोप आहे. आता मी जर मला संधी लोकांनी जर दिली तर 5 वर्षात माझ्या शहरात वायफाय फ्री असेल. माझ्या शहरामध्ये आज मी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 1 बनवलं होतं, तशी 10 प्रभागामध्ये 5 असतील का जिथं पूर्व अभ्यासिका असेल, ज्याच्या घरी व्यवस्था नाही, ज्याच्याकडे खूप सारे लोक आहेत फॅमिलीमध्ये, अभ्यास करता येत नाही, एकांत भेटत नाही अभ्यास करायला, त्याला त्रास होतो, त्याला हक्काची अभ्यासिका असली पाहिजे. त्यानं तिथं गेलं पाहिजे, 4 तास 5 तास बसलं पाहिजे, त्याला तिथं लाईट्सची व्यवस्था असली पाहिजे, त्याला चांगला एसी असला पाहिजे, तिथे त्याला तिथं वायफाय असलं पाहिजे. अशा मी अभ्यासिका तयार करेल, म्हणजे 25 पोरं 50 पोरं तिथे बसू शकतील. रामटेक नगरपालिकेतला सगळा कामकाज मी कागदोपत्री होता, रजिस्टरवर, तो सगळ्या मी डॉक्युमेंट स्कॅन करून सगळा कम्प्युटरवर आणला होता. आता मी 5 वर्षामध्ये कम्प्युटरवरून काढून तो ऍपवर आणणार. म्हणजे लोकांना घर टॅक्स भरासाठी नगरपालिकेत यायची गरज पडणार, लोकांना पाण्याचे बिल भरासाठी नगरपालिकेत यायची गरज पडणार नाही, लोकांना कंप्लेंट करासाठी नगरपालिकेत यायची गरज पडणार. रोजगाराच्या दृष्टीने काय विचार केला? रोजगार कसा आहे, आता नगरपालिका आणि रोजगार हा तसा दुरान्यावे याचा तसा स्पष्ट हे नाही, एक छोटी यंत्रणा आहे नगरपालिका. पण रोजगार निर्माण करासाठी आता जसे मी मागे खूप साऱ्या लोकांना विविध कामं नगरपालिकेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला, पण नगरपालिकेतून काही स्कोप आहेत. आता नगरपालिकेच्या डम्पिंग यार्डची जागा ही 8 एकरमध्ये आहे. 8 एकरमध्ये डम्पिंग यार्ड आहे, 1 एकर कामाची आहे, 7 एकरमध्ये सगळा कचरा पडलाय. त्या 7 एकरमध्ये आपण चांगला सोलर प्लांट उभा केला. त्या सोलर प्लांटच्या माध्यमातून आपण समजा नगरपालिकेचे पथदिवे सुरू केले तर इलेक्ट्रिकचे बिल वाचेल आणि दुसरं त्या सोलर प्लांटमध्ये निदान 25-30 पोरांना रोजगार भेटेल. आज नगरपालिकेच्या विविध कामामध्ये लोकांना आपण इन्व्हॉल्व करू शकतो. तरुण पोरांना नगरपालिकेचे चांगले सुविधा केंद्र उभारू शकतो, त्याच्यात आपण इन्व्हॉल्व करू शकतो. आणि अप्रत्यक्ष रोजगार म्हणजे स्वयंरोजगार, तर नगरपालिकेच्या काही मुख्यच्या जागा आहेत. तर मी जेव्हा पदावर असताना एक आमच्या बाजूला असलेलं एक कॉम्प्लेक्स उभं केलं, जिथं आता कमल फॅशन हाऊस आहे. त्यानंतर ते कोठारी यांच्यावर एक कॉम्प्लेक्स उभं केलं होतं. असे आणखी 2, 4, 5 कॉम्प्लेक्स उभे करून काय, आज रामटेक शहरामध्ये एखाद्या गरीब पोराला दुकान लावायची असेल तर त्याला 50-60 लाख रुपये खर्च केल्याशिवाय चौकात दुकान भेटू शकत नाही. आणि त्याचे 50 लाख रुपये त्यांनी दुकानात खर्च केले, प्रायव्हेट खाजगी, तर तो धंदा कसा करणार आहे?
तर माझा प्रयत्न असेल की नगरपालिकेच्या जेवढ्या मुख्याच्या जागा आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त गाडे काढायचे, जेणेकरून पोरांना कमी पैशात तिथं उद्योग उभा करता येतील. म्हणजे हे गरिबांसाठी पण असणार आहे. गरिबांसाठी पण असणार आहे. आपण त्याच्यामध्ये कॅटेगरी पण ठेवणार आहे, एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, मुस्लिम कॅटेगरी, आरक्षण पद्धतीने. कोणी हँडिकॅप असतील, कोणी महिला असतील, की त्यांना सवलतीच्या दरात आपल्याला ते चौकातली मुख्याची जागा त्याला उद्योगासाठी उभी करता आली पाहिजे. नगरपालिकेच्या विविध कंत्राट जे असतात, जे कचरा व्यवस्थापन असतात, त्यानंतर सिव्हिलचे कामं असतात, ठेकेदारीतले रस्ते नालीचे, त्यानंतर पार्किंग आणि हे सगळ्या खूप सारे कामं असतात. त्याच्यामध्ये तरुण पोरांना जास्तीत जास्त कसं पुढे आणता येईल यासाठी आपण त्यांचा रोजगार जाहीर करण्यात येईल. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मी ह्या नगरपालिकेचं झालं, पण मी स्वतः एक सीएनजी प्रकल्प उभा करताय रामटेक शहरामध्ये. माझा नेहमी हा कल राहिलाय की आपण काहीतरी देऊन गेलो पाहिजे समाजाला काहीतरी नुसतं पोकळ घोषणा भाषण देऊन चालणार नाही. जसे काय झालं की पी.व्ही. नरसिंह महाराज साहेब रामटेकला आले, तर मधुकरराव किंमतकर साहेब, आनंदराव देशमुख साहेब यांनी त्यांच्या माध्यमातून रामटेकला इंजिनिअरिंग कॉलेज आणलं. त्या इंजिनिअरिंग कॉलेजमुळे शीतलवाडी सारखी वस्ती बनली. आज गावच बनलं शीतलवाडी नावाचं त्या एका कॉलेजमुळे. त्यांच्या प्रयत्नातून संस्कृत विद्यापीठ आलं. किंमतकर साहेबांच्या प्रयत्नातून 17 उपसा सिंचन योजना आली, त्याच्यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्या फायदा आला. त्यांनी सागरा त्यांचा हा प्रकल्प होता. त्यांनी असे अनेक कामं केले. तसं विधायक काम सुद्धा आपल्या हातून झालं पाहिजे यासाठी त्यांनी तेव्हा शाळा उघडल्या. रामटेक शहरात शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत्या. देशमुख साहेब असतील, किंमतकर, अनरावजी देशमुख, मधुरावजी किंमतकर साहेबांनी. तसा आपला सुद्धा 1-2 प्रकल्प असे असले पाहिजे की आपलं लँडमार्क असलं पाहिजे, आपली बेंचमार्क आठवण असली पाहिजे. यांनी हा केला. तर मग आम्ही 15,000 शेतकऱ्यांची एक शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली. त्याचे 15,000 सभासद आहे आमच्या शेतकरी. पूर्ण रामटेक तालुक्यात आम्ही गावांगाव पिंजून काढतो. त्याचा काय फायदा आहे शेतकऱ्यांना? आता काय आहे की केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत ना, त्या वैयक्तिक योजनांपेक्षा ना सामूहिक योजनांवर केंद्र सरकारच्या जास्त भर. तर केंद्र सरकारने 2018 मध्ये सतत नावाची पॉलिसी आणली, सस्टेनेबल फ्युएल पॉलिसी. त्या सतत पॉलिसीमध्ये काय आहे की आता आपल्या सगळ्यांना माहिती की ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्यामध्ये रामटेक म्हणजे आपला भारत देश जो आहे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये सर्वात जास्त कारणीभूत भारत देश आहे, ठरत आहे. असं जागतिक हवामान परिषदेनं रेड अलर्ट दिला आपल्याला की 2030 पर्यंत आपण पेट्रोल डिझेल याचे सबस्टिट्यूट शोधले नाही तर आपला हवेचा जो दर्जा आहे तो एवढा खालावला गेलाय की आता घरोघरी कॅन्सरचे पेशंट दिसायला लागले. त्या लोकांना वाटतं की तंबाखू खाल्ले, सिगरेट पिलं म्हणून कॅन्सर होत आहे. ते तर आहेच, पण सोबतच या हवेतल्या प्रदूषणामुळे सुद्धा कॅन्सर पसरत आहे, फेफड्यांच्या कॅन्सर वगैरे. तर त्याच्यासाठी हे सतत नावाची पॉलिसी आणली आणि त्या पॉलिसीचा फायदा आम्ही घेत आहे. आणि त्या पॉलिसी अंतर्गत आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी बनवून त्याच्यामधून सीएनजी गॅस आणि पॅलेट ब्रिकेट्स म्हणजे कोळशाचे सबस्टिट्यूट, इकडे पेट्रोल डिझेलचं सबस्टिट्यूट, इकडे कोळशाला सबस्टिट्यूट आणि इकडे जे रासायनिक खत आहे त्याला जैविक खत, फर्टिलायझरला सबस्टिट्यूट, असे 3 बाय प्रोडक्ट आम्ही इथे तयार करताय. यात फायदा कसा आहे तर हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाला प्रत्येक प्रकल्पाला कच्चा माल लागतो. तर या प्रकल्पाला कच्चा माल लागणार आहे नेपियर गवत, काऊ डंग म्हणजे गाईचं शेण, म्हशीचं शेण, त्यानंतर इतर पराडी वगैरे हे जे लागणार आहे हे सगळं शेतकऱ्याकडून येणार आहे. आणि त्याला मोबदला पण त्याला चांगला मोबदला भेटेल. आज काय होते, धानाचा रेट कमी होते, जास्त ते सांगता येत नाही. सर्वात जास्त फवारणी धानावर करायला लागत आहे, त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. सोबतच महागडे खतं झाली आहेत, निसर्गाचं काही सांगता येत नाही. धान चांगला आला, वादळ आलं, पाऊस आलं, झोपला धान, मेला शेतकरी. एक तर त्याला हमीभाव भेटत नाहीये, कर्जमाफीचे प्रश्न असतात. म्हणून शेतकऱ्याजवळ पण अशी, जसं आता दुकानदाराला माहित असते की माझ्या दुकानात एवढा बिझनेस होणार आहे, तर शेतकऱ्याला माहित असतं म्हणजे माझ्या शेतातून एवढं येणार आहे म्हणजे निसर्ग जरी कोपला तरी मला एवढं भेटणार आहे. आणि ते वेस्ट मधून त्यांना ते वेस्ट मधून पण पैसे भेटणार. अशी आपल्याकडे कमान 550-600 एकर मध्ये आपण ही लागवड करणार आहे. आता 550 जागा कुठे रामटेकला आपण घेतली आहे ती जागा. आमची जागेसाठी अडलं होतं, जागेसाठी आपल्याकडे पैसे जमत नव्हते, कारण या प्रकल्पासाठी लोन घ्यावं लागतं. आणि ते लोन जेव्हा आपण घेतो तर बँक कोलेटरल मागतात, मॉर्गेज मागतात. ते मॉर्गेज कोणी दुसऱ्याच्या शेतकऱ्यावर देणार नाही ना कोणी आपली शेती मॉर्गेज करायसाठी. उद्या प्रकल्पाला प्रॉब्लेम झाला तो शेतकरी बर्बाद होऊन जाईल. तर मग ती जागा घ्यायसाठी आम्हाला वेळ लागला. त्यासाठी आम्ही मग सामूहिक प्रयत्न केले. आम्ही सगळे डायरेक्टर लोकांनी मिळून वर्गणी जमा केली किंवा आपला वाटा त्याच्यामध्ये टाकला आणि मग ती आता जागा आमची झाली आहे. 400-500 एकर शेतकऱ्यांची बोलणं सुद्धा झालं आहे. आणि या प्रकल्पामध्ये इंजिनियर पोरं असतील किंवा इतर अशी 70 ते 80 पोरं प्रत्यक्ष लागणार आहेत. अप्रत्यक्ष 50च्या वर रोजगार निर्मिती पण 150 लोकांना. हा आमचा पहिला प्रयत्न आहे. हा आता आम्ही 3 टन पासून सुरुवात करताय. म्हणजे पहिलेच खूप मोठं नाही करायचं बा, पहिले आपण सुरुवात करून पाहिजे 1-2-4 वर्ष काय रिस्पॉन्स येते म्हणून आम्ही हा 3 टन पासून करताय. तर 3 टन मध्ये आम्ही 150, 200, 250 लोकांना रोजगार देऊ शकत आहे. आणि 300च्या वरती शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे. ट्रान्सपोर्टर झाले, ट्रॅक्टरवाले झाले. पण याला आम्ही पुढे भविष्यात 50 टन पर्यंत नेणार टप्प्याटप्प्यात. तर विचार करा, 3 टन मध्ये 150-200 लोकांना फायदा होता. तर जेव्हा आम्ही याला 50 टन पर्यंत नेऊ 5-7 वर्षामध्ये, तर याच्या रामटेक शहरात 2 ते 2.5 हजार लोकांना हा रोजगार भेटेल याच्यातून.
आणि रोजगाराचा खूप प्रश्न आहे ना. आज मला सांगा, आई वडील बिचारे राबराब राबतात, शेतात राबतात, आपल्या पोराला डॉक्टर करतात, इंजिनियर करतात, नेत्याच्या घरी जातात, नोकरीवर लावून द्या. पण नोकऱ्याच नाहीयेत आता. नोकऱ्याच नाही. रोजगार एक तर शासनानं सगळं शासकीय होतं ते खाजगी करून सुरू केलंय. शासकीय नोकऱ्या संपत चालल्या, म्हणजे मिलिटरी सुद्धा खाजगी करून टाकली. सगळंच त्याच्यामुळं आता रोजगार जर द्यायचे असेल तर जे नेते भाषण देतात ना, त्यांनीच रोजगार तयार केला पाहिजे, त्यांनीच उद्योग उभे केले पाहिजे, त्यांनीच तेव्हाच करायला रोजगार देता पाहिजे, येईल. तेव्हाच म्हणून मी थोडस राजकारणाच्या विधानसभेपासून थोडासा बाहेर होऊन शेतकरी उत्पादक कंपनी आपल्या कंपनीच्या कामामागे लागलो होतो. फार एक ही स्तुत्य गोष्ट आहे आणि एका उमेदवाराकडनं हीच अपेक्षा सामान्य जनताही करते. आमदार आमदार आणि खासदार दोन्ही इकडचेच होते. आहे रामटेक इथले. आणि यात मुख्य म्हणजे ओळख, रामटेकची जी ओळख आहे ती गड मंदिरामुळे आहे. तर गड मंदिराचा विकास अजून होत नाहीये. बऱ्याच लोकांचे एक तो प्रश्न आहे की गड मंदिराचा विकास होत नाहीये. अजूनही तिथल्या समस्या ज्या त्या जशाच तशा आहे, ते पडण्याच्या मार्गावर आलेले आहे. तर या लोकांच्या हातात सध्या रामटेक शहर आहे. तर काय वाटतं तुम्हाला, यांनी त्याच्यात विकास केला नाही केला आणि पुढे करतील की नाही, किंवा तुम्ही जर झाला तर तुम्ही काय करणार आहात त्याच्या संदर्भात? नाही, हे आमचं दुर्भाग्यच आहे. आणि आमचं दुर्भाग्य म्हणजे रामटेकरांचं दुर्भाग्य आहे की अनेक देवस्थान आज नावारूपाला आली. शेगावचं देवस्थान असेल, आज सगळ्या महाराष्ट्रात परिचित झालं. आमचं मागून आलेलं कोराडी देवस्थान, बावनकुळे साहेबांनी त्या कोराडी देवस्थानाला एवढं चांगलं रूप दिलं की मला वाटते आपल्या नवरात्रामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा राहत नाही, एवढी प्रचंड गर्दी असते बाकीच्या वेळेस. आणि आमचं दुर्भाग्य आहे की 25-30 वर्षापासून रामटेकच्या गडमंदिराला कोणी गांभीर्याने घेतलं नाही. कधीच घेतलं. एक तर त्याला कायद्याच्या कचऱ्यात अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला. स्वर्गीय मधुकररावजी किंमतकर साहेबांनी खूप दखल घेतली होती, पण त्यांचं वय, त्यांना असलेला आजार आणि त्रास या सगळ्या असताना सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केला, प्रामाणिक प्रयत्न केला, पण त्यांच्या प्रयत्नाला तेव्हा यश आलं नाही. आणि ते प्रयत्न पुढं स्थानिक आमदारांनी नेले नाही. आणि त्याच्यामुळं रामटेक गडमंदिराविषयी अनास्था काली जशी होती आजही तशीच आहे. एक तर त्याला कायद्याच्या कचऱ्यात अडवून ठेवलं. मला जर नगरपालिकेतून संधी भेटली तर आता मला जो अभ्यास करता आला त्या अभ्यासातून, अनुभवातून एवढं सांगतो, हा कायद्याच्या कचाटा आधी मला दूर करावा लागेल. हा भोसला देवस्थान आणि रिसिव्हर आणि कोर्ट असा हा जो न्यायालयीन वाद आहे, आधी हा थांबवावा लागेल. त्यासाठी नगरपालिकेत जर आम्ही आलो तर आम्ही काय करणार की आम्ही ती जी केस चालू आहे गडमंदिराची, त्या केसमध्ये आम्ही इंटरव्हिनर होणार. इंटरव्हिनर नगरपालिकेतर्फे होणार आणि त्यांना सांगणार की कोर्टाने जो रिसिव्हर इथं आधी डीवायएसपी दिली होती, डीवायएसपी कडे चार्ज राहते रिसिव्हर, आता एसडीओ कडे आहे. आता मला सांगा, ते लोक 3 वर्षासाठी येतात अधिकारी म्हणून, त्यांना काय घेणं देणं विकासाशी? त्यांना ना रामटेकच्या मातीशी त्यांची नाळ जुळली आहे ना, त्यांच्याकडे आधीचे एवढे कामं असतात तहसील ऑफिसचे, प्रशासनाचे, सरकारचे, ते कुठून वेळ काढणार आहे? तर आमची विनंती मान्य न्यायालयाला अशी राहणार आहे, इंटरव्हिनर होऊन आम्ही वकिलाच्या माध्यमातून इंटरव्हिनर होणार नगरपालिका, की तुम्हाला प्रशासक बनवायचं आहे ना, तर रामटेकातले एक 10 जणांची बॉडी बसवा. त्याच्यामध्ये पत्रकार बांधव घ्या, व्यापारी बांधव घ्या, सोबत त्याच्यामध्ये रामटेकातले विविध संघटनेतले, राजकीय पक्षातले आणि गडमंदिरला संबंधित काकड आरती परिवारातले असतील किंवा मग ते रामरथ यात्रेतले काही लोक असतील, अशी आम्ही 10 नावं तुम्हाला देऊ. लोकांच्या माध्यमातून आम्ही नाव निवडू, लोकांनाच विचारू, चर्चा करू आणि अशा लोकांना तुम्ही ट्रस्टमध्ये घ्या, जेणेकरून लोकल माणसांच्या हस्तक्षेप त्याच्यात राहिल्याशिवाय त्याचा विकास होऊ शकत नाही. दुसरी मोठी अडचण आहे पुरातत्व खात्याची. तिथे पुरातत्व खात्याची ती मॉन्युमेंट्स वास्तू असल्यामुळं पुरातत्व खात्यात 200 मीटर पर्यंत एअर डिस्टन्स मध्ये दुसरं बांधकाम करू शकत नाही. तर आहे ना, काही फरक पडत नाही. 200 मीटरच्या बाहेर पण जागा आहे, तिथं करता येऊ शकते. तिथे भक्त निवास चांगला उभा करता येऊ शकते आणि इतरही चांगल्या, आता तिथं माननीय किंमतकर साहेबांच्या पुढाकाराने ओम गार्डन बनला होता, पण ते पाणी पुरवठा तिथं नाही म्हणून फवारा बंद पडला, तिथचा लेजर शो होऊ शकला नाही. हे सगळे कामं आपण प्रामुख्याने करायचे. आणि गडमंदिराच्या बाबतीत जे लोकांच्या डोक्यात उदासीनता आली आहे, इच्छा राजकीय लोकांच्या नाकर्तेपणामुळे त्याच्याबद्दल जी आलेली आहे, ते दूर करण्यासाठी आम्ही 5 वर्षात गडमंदिराच्या बाबतीत सगळ्या तक्रारी लोकांच्या दूर करणार, एवढं काम आम्ही करणार. एक दुसरा मोठा प्रश्न असा आलाय की राम मंदिरावर आता रोपवे होत आहे. रोपवे राम मंदिरासाठी करतात, चांगला आहे, ते रोपवेचा फायदा होईल. पण तो रोपवे ना, रामटेकच्या जनतेचं असं म्हणणं आहे की तो रोपवे एक तर एसएनटी कॉलेज परिसरातून केला पाहिजे, म्हणजे जात्या येत्या लोकांना तो दिसला पाहिजे, सहज झालं पाहिजे आणि सोपं झालं पाहिजे. ते तिथं घेतला पाहिजे किंवा रामतलाई किंवा अशा कोणत्या भागातून तो घेतला पाहिजे. रामटेक शहराशी डायरेक्ट अटॅचमेंट त्याचे असलं पाहिजे. काय झालं, एक तर आमच्याकडे बायपास बनला रामटेक शहरात, त्याच्यामुळे सगळे लोक बायपासनी बाहेरच्या बाहेर निघून जातात. त्याच्यामुळे रामटेकातले उद्योगच चालत नाही. म्हणजे आधी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 31 डिसेंबर, 1 जानेवारीला रामटेकात रश राहायचा. आता ते सगळे लोक, हजारोच्या संख्येने लोक येतात, बाहेरच्या बाहेर जातात, फेन्सीला जातात, गळंजूर जातात, निघून जातात. त्याच्या रामटेकच्या ना दुकानदाराला फायदा होत, ना पान टपरीवाल्यांना फायदा होत, ना हॉटेलवाल्यांना होत, ना किराणावाल्यांना, कोणाच फायदा होत नाही.
एवढे लोक आले तरी. तसाच उद्या रोपवे समजा आउटसाईड गेला. आता स्थानिक आमदारांचा काय प्रयत्न आहे राज्यमंत्री महोदयांचा, की तो त्यांना त्यांचे ते ऍडव्हेंचर म्हणून कॅम्प आहे पिपरिया पेठला, त्यांची ते वास्तू आहे तिथे, तिकडलं अट्रॅक्शन त्यांना वाढवायचं आहे की काय उद्योग उभा करायचा आहे तिकडे, की तिथून काही पैशाचा काही दृष्टिकोन आहे माहित नाही, तो तिकडे न्यायचा असा त्यांचा प्रयत्न आहे. तर रामटेकच्या जनतेचा स्पष्ट नकार आहे. तर आम्ही काय करणार आहे की आजपर्यंत आपण ऐकलं की ग्रामपंचायतनी आमसभा भरवली, पण आजपर्यंत नगरपालिकेनं आमसभा भरवली असं कधीच नसून पाहिलं. मला जर अध्यक्ष म्हणून संधी भेटली तर मी लोकांच्या आग्रहा खातीर रामटेकच्या जनतेची आमसभा भरवी. रामटेकच्या इतिहासात पहिल्यांदा आमसभा होईल आणि तिथं लोक मतदान करतील की रोपवे कुठून झाला पाहिजे. लोकांची इच्छा जर इकडून झाला पाहिजे तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत तो इकडूनच करणार, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. एखादा रोपवे तिथे गावात बनला तर तिथे 5-25 लोकांना रोजगार झाला पाहिजे, कोणी पानठेला लावला पाहिजे, कोणी चायची दुकान लावली पाहिजे, कोणी ऑटो चालकांना फायदा झाला पाहिजे, असा लोकांना फायदा झाला पाहिजे, असं आम्ही हा प्रयत्न करणार आहे. आणि संधी दिल्यावर 5 वर्षात लोकांना बदल दिसेल. तर तुमचा पुढचा प्रवास कसा असणार आहे आणि विजन काय आहे नेमकं, आणि मुख्य म्हणजे रामटेक शहराचं जे सौंदर्यकरण आहे बरंच कुठेतरी विखुरलेलं दिसतंय काही, तर त्याच्या दृष्टीने काय तुमचे पाऊल उचलणार आहेत तुम्ही? आता आपण मागे जेव्हा मी उपाध्यक्ष होतो तेव्हा मी ज्या पद्धतीने काम केलं, आता ते काम त्याच्याही पुढं आणखी झपाट्यानं करावं लागणार आहे आणि त्याला वेगळ्या विजननी करावं लागणार आहे. आणि हे विजन करत असताना रामटेकातल्या लोकांना सोबत घेऊन करावं लागणार आहे. रामटेक शहरातील आमचे डॉक्टर बांधव असतील, इंजिनियर बांधव असतील, पत्रकार असतील, व्यापारी बांधव असतील, विविध जाती धर्मातले चांगले तरुण पोरं असतील, कार्यकर्ते असतील, या सगळ्यांना बसून एक रामटेकच्या विकासाची फुटप्रिंट आपल्याला काढावी लागेल, एक ब्ल्यू प्रिंट आपल्याला तयार करावी लागेल. आणि त्यासाठी चांगले आर्किटेक्ट, चांगले इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, चांगले कन्सल्टंट, चांगल्या एजन्स्या, या सगळ्यांची मदत घेऊन एक चांगला आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने एक एक काम, म्हणजे आता एक रामटेक 4 भागात विभागला आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. शांतीनाथ मंदिर इकडे, अंबाळा परिसर इकडे, राखी तलाव परिसर तिकडे, बस स्टँड परिसर. तर या 4ही भागामध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य गांधी चौक परिसर, या भागामधल्या कोणत्या कोणत्या जागेचा चांगला फायदा करून चांगलं सौंदर्यीकरण करता येऊ शकते, तिथे एखादं चांगलं व्यापारी संकुल करता येऊ शकते का, तिथं चांगला एखादी औद्योगिक यंत्रणा उभी करता येते का, याचं एक चांगलं एक लाईट्स कशी असली पाहिजे, जे रामटेकात कशासाठी आलं पाहिजे, कालिदास मार्गावर लेजर शो असला पाहिजे. आता आज खूप सारे कामं कसे झाले मॅडम, की खूप साऱ्या कामांना आता शासनाचे पैसेच लागत नाही. म्हणजे आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी जो पीपीपी मॉडेल आणलाय किंवा बीओटी मॉडेल आणलाय, बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर, त्याच्यामुळे शासनाचे पैसे आता लागत नाही. आता तर हजारो करोडचे रस्ते बनून राहिले पण शासनाचे पैसे लागत नाही. लोक रस्ते बनवतात, टोल वसूल करतात. त्या पद्धतीने एखाद्या चांगल्या एजन्सीला, एक्सपर्ट एजन्सीला आपण ओम मध्ये आणून तिथे लेजर शो आणि फाउंटेन बिंटेन त्यांच्याच पैशाने सुरू करायचा, नाम मात्र तिकीट ठेवायचं, म्हणजे त्याला परवडलं पण पाहिजे, लोकांना आर्थिक भूर्दंड पण नाही बसला पाहिजे. असं आता तुम्हाला काय करावं लागेल, खाजगीकरणावर जास्त भर द्यावा लागणार. गड मंदिराची स्वच्छता, हे ते सगळं जे असेल, अशा विविध क्षेत्रातल्या विविध एक्सपर्ट्स लोकांना आणून त्याच्या माध्यमातून ते करता येईल का, हा सगळा आमचा प्रयत्न राहणार आहे. पण ओमवर आणि गड मंदिरावर आम्ही 5 वर्षात काय कल्प करून दाखवू आणि तिथे लोकसंख्या, येणारी लोकांची संख्या वाढवू पाहायला, हे आमच्या डोक्यात आहे. आणि त्याचे एक चित्र आम्ही मनात ठेवलं आहे आणि ते लोकांच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे. बरं, मग आता तुम्ही अपील काय करणार आहात लोकांकडे? माझी एकच विनंती आहे लोकांना हात जोडून, की नगरपालिकेची ही निवडणूक आहे, ही आपल्या गल्लीतली निवडणूक आहे, आपल्या गावाची निवडणूक आहे. ही निवडणूक काही पक्ष किंवा नेते पाहून होत नाही, शेवटी काम करणारा माणूस पाहिजे. आता तुमच्यासाठी समजा भाजपसाठी मोठे मोठे नेते आले बाहेरून खोट मागायसाठी, सेनेसाठी समजा आले, तर भाजप सेनेचं काम पाहिलंय ना लोकांनी. म्हणजे 2017 मध्ये यांची बॉडी निवडून आली, यांचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले, तेव्हा यांच्याकडे मुख्यमंत्री होते, स्वतः बावनकुळे साहेब होते, तरी सुद्धा 2017 पासून तुम्ही रामटेक शहरात काम नाही करू शकले, त्या सरकारच्या सत्तेचा फायदा नाही घेऊ शकले. आमदार साहेबांची 2दा आम्ही 8 नगरसेवक आलो, दुसऱ्यांदा 14 आलो, पण तरी पळसाला पाना 3च आहे. ते विकास नावाची वस्तू पाईपलाईन मध्ये आहे, ते बाहेरच नाही आली. तर ते विकास जर करायचा असेल तर आपण विजन असलेला माणूस, ज्याला अनुभव कसा होते, की नवीन माणसाला आपण जेव्हा नगरपालिकेत पाठवतो ना, तर त्या माणसाला समजता 5 वर्ष आली जाते. त्याची इच्छा असूनही तो काम करू शकत नाही, कारण की इथं सीओच्या माध्यमातून काम करावं लागतं. सीओ येतात एमपीएससी थ्रू, ते हुशार असतात, ते कायद्यावर बोट ठेवतात. मग अशा परिस्थितीमध्ये कायद्यावर बोट ठेवून सुद्धा कायद्यात बसून काही कामं करून घ्यायला लागतात, गावासाठी काही निर्णय करून घ्यायला लागतात. त्यासाठी अनुभव असला पाहिजे ना. विदाऊट अनुभवाल्या माणसाला आपण तिथे निवडून पाठवलं तो तर नगराध्यक्ष बनून जाईल, पण नुकसान 5 वर्ष जनतेचं होईल. मग जनतेनं आपलं नुकसान करू नये. जर रमेश कारामोरेला अनुभव आहे असं तुम्हाला वाटत असेल, रमेश कारामोरेने केलेले कामं तुम्हाला वाटत असेल, रमेश कारामोरे काम करू शकत असते असं वाटत असेल, तर त्याचे चिन्ह कोणतं आहे हे महत्वाचं नाही. पक्षाचे चिन्ह हे महत्वाचं नाही, काम करणारा कार्यकर्ता आणि जो करू शकते, ज्याच्यावर विश्वास आहे, ज्याला परखला आहे लोकांनी. आता काही लोकांना फक्त ठेकेदारी करासाठी नगरपालिकेत जायचं आहे, तर त्यांचा स्वार्थ आहे.
वैयक्तिक स्वार्थ आहे की मी नगराध्यक्ष झालो तर मला ठेकेदारी करता येईल, माझ्या गाड्या घोड्या चालवता येतील, मला पैसे कमवता येतील. मग अशा वैयक्तिक स्वार्थ असलेल्या माणसांना तुम्ही उमेदवारी देऊन स्वतःचे नुकसान का करता? उमेदवारी तर दिली, मतदान करून तुम्ही गावाचे नुकसान नका करू. तो जो कार्यकर्ता खरंच ज्याला काम करू शकतो 5 वर्ष त्याला आपण दिले पाहिजे. म्हणून वरच्या पक्ष नेता बिता हे न पाहता ही छोटी निवडणूक आहे, ही गावाची निवडणूक आहे, ही गल्लीतली निवडणूक आहे. दिल्लीच्या मुद्द्यावर याच्यावर मतदान करू नये. त्या विधानसभेत लोकसभेत तुम्ही करावं, पण नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये आपण गावातला कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, जर तो अनुभवी आणि चांगला कार्यकर्ता असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे. माझी विनंती आहे की आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं, मागे मी अपक्ष उभा होतो, माझ्याकडे नेता वगैरे कोणीच नव्हता. लोक म्हणाले की तुझ्याकडे पक्ष नाही. आता माझ्याकडे पक्ष आहे आणि आम्ही जे 20 नगरसेवक काँग्रेस पक्षाने मला दिलेले आहेत, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी निवडलेले, ते नगरसेवक पदाचे उमेदवार सुद्धा चांगले आहेत, मजबूत उमेदवार आहेत आणि चांगले विजन ठेवून चांगला मदत करून कार्य करणारे नगरसेवक आहेत. म्हणून माझी आपल्याला गावकऱ्यांना, रामटेकच्या जनतेला विनंती आहे की 5 वर्ष आपण मला संधी दिली तर निश्चितच रमेश कारामुरे हे नाव तुमच्या नेहमी डोक्यात राहील. असं काम माझ्या हातून घडेल. उपाध्यक्ष म्हणून मला तुम्ही पाहिलं आहे, माझं काम पाहिलं आहे. आता 5 वर्ष मला काय झालं की 2दा ST आरक्षण, महिला आरक्षण बनू शकलो नाही मी, आणि नंतर उमेदवारी भेटली नाही म्हणून बनू शकलो नाही. आता ही संधी मला चालून आली आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून. फक्त तुमच्या सहकार्याची, मदतीची गरज आहे. 5 वर्ष आपण मला ही संधी द्यावी, जेणेकरून रामटेकचं नाव आम्ही चांगलं हे करू. आणि वरतून काय झालंय आता की नगरपालिकेत एकाधिकारशाही सुरू आहे. वरते एक हाती सत्ता आहे, केंद्रात म्हणा किंवा राज्यात. एक हाती सत्ता असल्यामुळे नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांची, स्थानिक आमदारांची किंवा यांची एकाधिकारशाही सुरू आहे. मी म्हणेल ती पूर्व दिशा, म्हणजे लोकांचं ऐकायचंच नाही. सीओ मी म्हणेन तो सीओ राहील, सीओना तेच करायचं जे मी म्हणेल ते. अरे ते सीओ जनतेच्या सेवेसाठी असतात ना. त्याच्यामुळे काय झालं की सगळे कर्मचारी आणि हे सगळ्या याच्यामुळे सगळा वाद निर्माण, तणाव निर्माण झालाय एकाधिकारशाही असते म्हणून जनतेनं सुद्धा हा विचार केला पाहिजे. वर तर भाजप शिवसेना आहे ना केंद्रात, राज्यात, तर त्यांच्यावर प्रतिबंध आणण्यासाठी आता आपण काँग्रेसला निवडलं पाहिजे. विरोधी पक्ष मजबूत ठेवला पाहिजे. विरोधी पक्ष नगरपालिकेत मजबूत राहील तर एकाधिकारशाही चालणार नाही, हुकुमशाही चालणार नाही, हिटलरशाही चालणार नाही, लोकांची कामं होतील. त्यासाठी जनतेनं हा निर्णय सत्सद योग्यतेने घ्यावा आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या 20 उमेदवारांना माझ्या सहित नगराध्यक्ष आणि आम्हाला एकदा संधी द्यावी. खासदार साहेबांच्या माध्यमातून, मुळक साहेबांच्या माध्यमातून, केदार साहेबांच्या माध्यमातून आणि माझ्या अनुभवातून मी रामटेक शहराला 5 वर्षात जिल्ह्यात हेवा वाटेल असा शहर केल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये मी असं ऐकलंय की इथलं जे राजकारण आहे, म्हणजे टक्कर जी आहे 3 लोकांमध्ये आहे आणि विरोधी पक्ष सुद्धा जे आहेत आता बीजेपी आणि शिवसेना हे सुद्धा अगदी तोडीचं तुम्हाला टक्कर देणारे आहे, तोडीचे. त्याच्यामध्ये मी असं ऐकलं की मागच्या वेळेला सुद्धा तुमच्यासोबत काहीतरी अशा गोष्टी घडल्या की तुम्हाला तिकीट तर दिलं नाहीच. आताही अशा काही गोष्टी होऊ शकतात का? तिकीट जरी मिळालंय पण अशा काही कुरघोडी होऊ शकतात का की ज्या तुम्हाला भारी पडतील आणि तुम्हाला पुढे येण्यास म्हणजे अडचणी निर्माण करतील, असं काही वाटतंय का? ते आता माझ्या नशिबाला पुजलाय. काय झालंय, माझा आक्रमकता म्हणजे बोलण्यातून स्पष्ट वक्तेपणा आणि मी प्रत्येक प्रश्न हा आक्रमकतेने मांडतो. त्याच्यामुळं ऑब्व्हियसली, आणि मी पक्षाची चिंता करत नाही, म्हणजे मी समोर कोण आहेत याची चिंता न करता जे असेल त्याच्यावर बोलतो. मी स्पष्ट वक्ता आहे. त्याच्यामुळं मी सगळ्यांच्या हिटलिस्टवर असतो, म्हणजे रामटेकात सगळ्या पक्षाच्या हिटलिस्टवर असतो. म्हणजे कालपर्यंत मी तर त्याच्यामुळं ते प्रयत्न करतील. आता सुद्धा मला उमेदवारी अर्ज दाखल करताना माझी एक जुनी केस, म्हणजे आम्ही गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केलं आमदार निवासात, 2018ला आंदोलन केलं. ते 2018च्या आंदोलनाच्या केसच्या मला माहितच नाही ते केव्हा दुसऱ्या कोर्टात ट्रान्सफर केली. तिचा वॉरंट काढला ऐन वेळेवर, ते पकड वॉरंट काढला की निवडणुकीचा फॉर्म भरता यायला आलं नाही पाहिजे बा. तो वॉरंट घेऊन डायरेक्ट पोलिसनं यायचं, याला उचलायचं, जेलमध्ये टाकायचं. म्हणजे याची जमानत मग काही 7-8 दिवस होणार नाही, तर हा काही फॉर्म भरू शकणार नाही असा प्रयत्न झाला. त्यांनी प्रयत्न केला, पण आम्हाला माहिती झालं की आमचं वॉरंट निघलाय आणि आम्हाला बर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस आम्हाला पाहत आहे आणि आम्हाला उचलणार आहे, रात्री 12-1 वाजता घरी येऊन उचलणार आहे. तर मग आम्हाला थोडीशी माहिती भेटली, तर मग आम्ही आमच्या न्यायालयात आम्ही गेलो आणि अप्लाय केलं बेलसाठी. न्यायालयाने आम्हाला बेल दिली. नाही तो प्रयत्न यशस्वी झाला असता तर कदाचित मी उमेदवारी नसतो, आता मी तुरुंगात राहिलो असतो. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की एवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण कोणी करू नये. एखादा कार्यकर्ता आपल्या संघर्षातून, परिश्रमातून, अथक मेहनतीतून, आपल्या इमानदारीतून जर पुढे येत असेल तर त्याला येऊ दिलं पाहिजे ना. नक्कीच नक्कीच. त्याला त्याच्या मार्गदर्शन रोखायचं. याच्यामध्ये जसे तुमचे विरोधक पण आहेत आणि मी असं ऐकलं की तुमचे इतर बडे जे नेते आहेत त्यांच्यासोबत सुद्धा संबंध चांगले मधुर आहेत, तर याचा तुम्हाला किती फायदा होतो या समाजकारणामध्ये किंवा राजकारणात? काय, मी काही उद्योजक राजकारणी नाहीये आणि माझे काही धंदे नाहीये आणि माझे काही नंबर 2चे कामही नाही. त्याच्यामुळं माझं कसं आहे, मी कधीच कोणाच्या चाकरीत राहत नाही. हा, मी निष्ठेनं काम करतो, एखाद्या नेत्याच्या निष्ठेनं काम करेल,
माझे सगळ्याशी संबंध आहे. माझे बावनकुळे साहेबांशी चांगले संबंध आहे, फडणवीस साहेबांशी आहे, केदार साहेबांशी आहे, सगळ्याच पक्षाचा, इतर रेड्डी साहेबांशी पण आहे. हम्म. माझं काही कोणाशी वैरच नाही ना. राजकारण वेगळं पण संबंध आपले वेगळे. हम्म. हा, आशिष जायस्वाल साहेबांशी आहे की ते माझ्याशी बोलणार नाही, की माझ्याकडे पाहतही नाही. यांचा फायदा तुम्हाला कसा होतो या समाजकारणात किंवा राजकारणात या सगळ्या गोष्टीचा, जे संबंध? माझ्या संबंधामुळे काय होते की कधी कधी एखाद काम काँग्रेस पक्षाच्या नेत्याकडे असलं, माझ्याकडे कोणी आलं आणि त्यांच्याकडे ते काम असलं, तर मी जर फोन केला किंवा त्यांना विनंती केली की यांचं असं असं काम आहे करून द्या, तर ते पटकन होऊन जाते. म्हणजे इव्हन भारतीय जनता पक्षात सुद्धा जे नेते मंडळी आहे त्यांच्याकडे मी गेलोही नाही, पण एखादा माझ्याकडे आला की माझा असं असं रोजगाराचा प्रश्न आहे किंवा माझा असा पोलीसचा प्रश्न आहे, तहसीलचा प्रश्न आहे, आपण त्यांना विनंती केली, बावनकुळे साहेब असतील किंवा कोणाला, की साहेब असं असं काम आहे. आणि नेत्यांना हे माहिती आहे की रमेश करामुळे आपलं वैयक्तिक काम कधीच सांगत नाही. म्हणजे रमेश करामुळे आपल्या धंद्यासाठी काम सांगत नाही किंवा आपल्या घरच्यासाठी कधीच काम सांगत नाही. रमेश करामुळे आपल्याकडे येते तर हे लोकांचेच प्रश्न घेऊन येते. त्याच्यामुळे त्यांना माहितीये की हा स्वतःसाठी काहीच मागत नाही, हा लोकांसाठी मागतो, ते म्हणून करतात. म्हणजे काँग्रेसने जी आता तुम्हाला उमेदवारी दिली ती अगदी एक काहीतरी व्हिजन ठेवून किंवा एक लंब्या काय म्हणतात त्या शर्यतीचा घोडा आहे हे लक्षात ठेवूनच तुम्हाला उमेदवारी दिली, असं म्हणण्यास हरकत नाही. काय झालं की मी शिवसेनेतून सुटून प्रहारमध्ये आलो तर माझं मी चौफेर दिशेने काम सुरू केलं. म्हणजे एकाच विषयात राहिलो नाही. म्हणजे मी कामगारांसाठी सुद्धा काम सुरू केलं, मी ओबीसीच्या आंदोलनावर काम सुरू केलं, ओबीसीसाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून आपण लोकांना जमा करायचं काम सुरू केलं. सोबतच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्ह्याचे अध्यक्ष झालो. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जिल्ह्याचे अध्यक्ष मला बावनकुळे साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश करामुळे बनवायचं आहे. त्यांनी सांगितलं बना, तुम्ही बनलो. त्यांना विश्वास होता की हा पोरगा समाजाला एकत्र आणू शकतो, समाजातील लोकांना एकत्र आणून त्याच्यासाठी प्रश्नावर भांडू शकतो. ओबीसी साठी म्हणजे तुम्हाला विश्वास नाही वाटला की काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की याला राष्ट्रीय ओबीसी महासंघात घ्या आणि ओबीसीच्या चळवळीचा याला सामोर करा, हा पोरगा ओबीसी साठी भांडू शकतो. म्हणजे तुम्ही प्रत्येक समाज घटकासाठी भांडतात आहे किंवा लढतात आहे. हा, त्याच्यामुळे मी तिकीटसाठी कधी भांडलोच नाही ना. म्हणजे मी नगराध्यक्ष तिकीट सेनेसाठी कधी भांडलोच नाही. मी मग कॅज्युअल होतो, दिली तर दिली नाही दिली. तसा मी काँग्रेसमध्ये पण तिकीटसाठी नाही गेलो. म्हणजे माझं कधी बोलणं पण नव्हतं झालं तिकीटसाठी. काँग्रेस पक्षाच्या लोकांनी सर्व्हे करवला गावामध्ये, त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली. म्हणजे कधीच काँग्रेस इथं गांभीर्याने निवडणूक घेत नव्हती, कारण काँग्रेसचे नेते इथं नेहमी बदलत राहत होते. सुबोध मोहिते साहेब आले, 10 वर्ष राहिले चालले गेले. मध्ये चंद्रपाल चोक्सीजी आले, ते आता काँग्रेसमन नाहीत. पण मोळक साहेब जे आहेत, राजेंद्रजी मोळक, ते खासदार स्वतः निवडून आले आहेत, बर्वेजी आणि केदार साहेब. आता त्यांनी ह्या भागातल्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत. त्यांनी काय केलं, एक एजन्सी लावून पूर्ण गावात सर्व्हे केला. जशी भाजप करते सर्व्हे, तसा काँग्रेसने यावेळेस सर्व्हे केला. म्हणजे लोकांना समजलंही नसेल, पण काँग्रेसच्या लोकांची जी टीम होती सर्व्हेची, त्या सर्व्हेमध्ये माझं नाव आलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे जे इच्छुक उमेदवार होते वार्ड मेंबरचे, त्यांचे इंटरव्ह्यू घेतले, त्यांची पर्सनल मुलाखती घेऊन त्यांना विचारलं की तुम्हाला अध्यक्षाच्या उमेदवार कोण चालेल. त्यांनी सांगितलं की जर रमेश करामुळे आपल्याकडे येत असतील, लढत असतील तर चांगलं होईल, आपलं जमेची बाजू असेल आणि चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आपल्याला भेटेल. तर मग सगळ्यांचा आग्रह त्यांनी पाहिला की रमेश करामुळे. तर मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही कसं लढता का आमच्याकडून. म्हटलं मी बच्चू भाऊंना विचारतो. ते म्हणे की आम्ही प्रहारला समर्थन नाही देत, तुम्हाला काँग्रेसमध्ये यावं लागेल. मी बच्चू भाऊला विचारलं, तेव्हा कुठं मग म्हणजे मला असं खूप भांडून बिंडून कटकारस्थान रचून असा लॉबिंग करून कधी तिकीट मागायची वेळ नाही आली माझ्यावर. जनतेचा आशीर्वाद म्हणा आणि तुम्ही केलेल्या कामाची पावती आहे की तुम्हाला ही उमेदवारी मिळाली. त्याच्यामुळे मला खूप असे एखाद्या नेत्यांकडे जाऊन लॉबिंग करणं, लोकांना पाठवणं, तिकीट मागा, असं करायची मला वेळ कधीच आली कधीच. हे होते आपले रमेश कारेमोरे भाऊ. रामटेककरांना मला सुद्धा एक शेवटची अपील करावीशी वाटते की राजकारण आणि समाजकारण यातला जर तुम्ही भेद समजत असाल तर समाजकारण जे आहे हे आपल्या लोकांसाठी असतं, सामान्य लोकांसाठी असतं. आणि या समाजकारण करता करता जो व्यक्ती राजकारण करतो, राजकारणाचे 20% जे म्हणतात ते त्या पद्धतीनं तर 20%च तुम्ही फक्त ध्यानात घेतले आणि तुमचे कामच जर तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे असतील तर ते 20% जरी तुम्हाला पाहिजे असेल तर रमेश कारेमोरे भाऊ जे आहेत, जे प्रयत्न करतात इतक्या वर्षापासून, जे आता त्यांच्या बोलण्यातून कळून आलं की ते तुमच्यासाठी किती झटतात आहे. तर तुम्हाला जर खरंच असं वाटतंय की आपल्या समस्या सुटायला पाहिजे, आपल्या रामटेकचा विकास व्हायला पाहिजे, तर कारेमोरे भाऊंना पाठिंबा द्या, तुमचे आशीर्वाद असू द्या आणि त्यांना निवडून आणा, जेणेकरून नगराध्यक्ष पद जर मिळालं तर पुढे आतापर्यंत जे कामं केली यापेक्षा दुपटीने ते कामं करतील. आणि नावाला रामटेक आहे, रामटेक म्हणून आता पूर्वीसारखं हे राहिलेलं नाही. तो विकास झपाट्याने व्हायला पाहिजे. गड मंदिर तुमचं नावारूपाला परत आलं पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे. ह्या जर सगळ्या तुम्हाला गोष्टी पाहिजे असतील तर रमेश भाऊ कारेमोरेंकडे लक्ष द्या, त्यांना मत द्या. आणि आपण इथेच थांबूयात भाऊ.